रामकृष्ण हरी. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये प्रतिवर्षी मोठ्या उत्साहानं पार पडतो. या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून या इंद्रायणीच्या तिरी जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे ही अनोखी संकल्पना या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथे साकारली जाते. श्री संत ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानतीर्थ, विश्वरूप दर्शन मंच, माईर्स MIT शिक्षण समूह, विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं हा सोहळा अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात आणि उत्साहात भजन कीर्तन याच्या निनादात साजरा होतो. 7 दिवस चालणारा हा सोहळा त्याची क्षणचित्र या कीर्तनधारा कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत. यात ज्येष्ठ संत, कीर्तनकार, प्रवचनकार यांचे विचार या मंचावर सादर होतात. निरूपण सादर करतायत हरिभक्त परायण हरिहर महाराज दिवेगावकर. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय. आता पर्वतामध्ये बसायचं कुठे? एखादी गुहा आहे, त्या छोट्याशा गुहेचं नाव कपाट. कपाट. आता कपाट म्हणजे ज्याला दरवाजा असतो त्याचंही नाव कपाट. जसं बद्रीनाथ केदारनाथ आहे, तिथं मंदिर बंद झालं की म्हणतात कपाट बंद झाले. कपाट म्हणजे काय? दर्शन बंद झालं. देव नाही का? देव मध्ये आहे, पण लोकांना येणं बंद झालं. ज्या ठिकाणी योगी लोक साधू लोक साधना करायला बसतात त्या स्थानाचं नाव सुद्धा काय आहे? कपाट. हिंडता कपाटी राणी आणि वणी. आता रानात आणि वनात काय बदल आहे? रानात आणि वनात फार बदल आहे. रान म्हणजे जिथं शेती केली जाते त्याचं नाव रान. रान. आणि वन म्हणजे काय तुम्हाला सांगायची गरज नाही. जिथं शेती केली जात नाही, जिथं अशीच झाडं उगवतात त्याचं नाव वन. वन वेगळं आणि रान हे वारकऱ्यांना सांगायची गरज नाही, लगेच कळतं. रान वेगळं कारण त्याच्यावर ताबा आहे, त्याचा 7/12 आहे, त्याचा 8 आहे. वन वेगळं, वनाच्या सगळ्या 7/12वर फक्त लिहिलंय शासन. राजाचं नाव आहे, ज्याच्यावर अधिकार खरं तर राजाचाही नाही. तुम्हाला सांगू, पूर्वी रानाचेही प्रकार होते. एक गायरान नावाचा प्रकार होता. गायींसाठी, गायींच्या रक्षणासाठी पूर्वी रान राखलं जायचं. आता त्याच्यावरही ताबा, त्याच्यावरही अतिक्रमण, अमकं तमकं. चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे मला ते सांगायचं नाही, पण गोष्ट सांगतो, गोमातेची सेवा करायला लोक विसरले, तेव्हापासून आपल्या धर्माचं पतन सुरू झालंय. विठ्ठल विठ्ठल. मी आदरणीय कराड साहेबांचा याच्यासाठी सुद्धा अंतःकरणातून आदर सन्मान करतो की एक व्यक्ती वारकरी संप्रदायातली अशी आहे की जगाच्या पाठीवर ज्ञानोबरांचे विचार जावेत म्हणून रात्रंदिवस त्यांची धडपड आहे. विठ्ठल विठ्ठल बर. धनसंपत्ती देऊन मिळतं का हो संतत्व? असं असतं तर कुबेरा एवढा मोठा संत कोणी झाला नसता. कारण जगाच्या पाठीवर 8.5 निधी धनाचा मालक कुबेर आहे. जगाच्या पाठीवर जर धनानी संतत्व मिळत असतं तर कुबेर सगळ्यात मोठा धनवान आहे. 8.5 निधी धनाचा मालक आहे. कुबेर सगळ्यात मोठा संत होऊ शकला. ऐका, असता पण तो झाला नाही. कुबेराला आम्ही संत म्हणतो का हो? देव म्हणतो, देवतेच्या कॅटेगरीत आहे, पण संत आहे का? कुबेर ऋषी आहे का? होऊ शकत नाही. कारण आसक्ती गेल्याशिवाय साधुत्व कुठून होईल? देहभाव गेल्याशिवाय, अहो मी देह आहे ही वृत्ती गेल्याशिवाय कोण संत होऊ शकतं? म्हणून धन देऊन संतत्व मिळत नाही. कोणी शोध करायला गेला, आजकाल रिसर्चवर भर आहे. म्हणाला मी रिसर्च करून संतत्व मिळेल, अजिबात नाही. तुम्ही किती वेळेस PhD करा, डिलीट करा, MPhil करा, काय फील करायचं ते करा, त्याच्यामुळे संतत्व मिळणार नाही. कारण ते आकाश पाताळात शोधलं तरी मिळत नाही. नयन
संतत्व मिळत नाही, तुम्ही शोध घेतला तर मिळणार नाही. आकाश पाताळात आजकाल खूप विज्ञानाची प्रगती आहे, किती खोल जाता येईल. 10-10 किलोमीटर पर्यंत विवर पाडून झालीत. वर आकाशातही आम्ही स्पेस टेक्नॉलॉजी विकसित केली. मंगळयान पाठवलं, चंद्रयान पाठवलं, चंद्रयान 2 पाठवलं, 3 पाठवलं. कोणतं टिकतं कोणतं टिकत नाही, जाऊ द्या. अवकाश तंत्रज्ञान काय असेल. ज्ञानोबारांनी तेव्हाच ज्ञानेश्वरी सांगितलं होतं, अभ्यासाचेनी बळे एके गती केली से अंतराळे. अंतराळ म्हणजे विमानाचा विषय नाही, तो अंतराळात गती केली ते स्पेस टेक्नॉलॉजीचा विषय आहे. जे अवकाशामध्ये आम्ही यान पाठवतोय ते ज्ञानेश्वरी सांगितलेलं आहे आधी, नवीन काही करत नाहीत तुम्ही. म्हणाले संतत्व आकाश पाताळात जाऊन तुम्हाला मिळणार नाही, नाही ते आकाशी पाताळ इथे. मग संतत्व मिळणारच नाही का महाराज? अवश्य मिळणार आहे, कारण तुमचा अधिकार आहे संतत्व मिळवणं, तुमचा अधिकार आहे भगवंताची प्राप्ती करून घेणं. कोण नाही म्हणतं? अहो माणसाच्या रूपात येऊन संत झाले ना, प्रतिकूल परिस्थितीत संतत्व. ज्ञानोबा आहेत की प्रतिकूल परिस्थिती कुणाला आली मला सांगा? माऊलींचा जेवढा छळ झाला, जेवढा त्रास सोसला, जेवढं कष्ट झेललं, कुणी झेललं सांगा? एवढा त्रास आहे का आता? वडिलांनी संन्यास घेतला आणि परत लग्न केलं म्हणून पोरांचं आयुष्य बर्बाद, असं होईल का आता? आता लोकशाही आहे, डेमोक्रेसी आहे. आता कोण बघतं की कुणी काय केलं आणि कुणी काय नाही केलं? तुम्ही उजेडात काय करता ते बघायला लोकांना वेळ नाही, कारण दाखवणारे लोक इतके आहेत की बघायला वेळ नाही. इंटरनेटचं युग आहे, फक्त वर ढकलायचं काम आहे, लगे दुसरं नोटिफिकेशन आलेलंच आहे. एक फोटो बघेपर्यंत दुसरे 10 आलेले आहेत. कोण बघणार आहे की तुमचं काय चाललंय, पर्सनल लाईफ अँड करिअर, व्हॉट इज गोइंग ऑन? काय घेणं देणं आहे कुणाला? काय संबंध आहे? पण एक साधी गोष्ट होती की वडिलांनी संन्यास घेतला आणि परत प्रपंचामध्ये परत आले. काही वेगळं लग्न केलं नाही, पहिलीच लग्नाची बायको होती, साधी गोष्ट होती. संन्याशाने परत संसारात गृहस्थाश्रमात प्रवेश केला, नीट ऐका, तर त्याला गोसावी म्हणतात. ही सरळ व्याख्या कळाली नसेल का त्या लोकांना? विठ्ठल विठ्ठल पण ते नाही म्हणजे नाही. आणि संन्यास घ्यायचा अधिकार जगात फक्त ब्राह्मणाला आहे. तुम्ही म्हणाल भेद करता का? अजिबात नाही. मी श्रुतिवाक्य सांगतोय, शास्त्रवाक्य सांगतोय. मुखजानामयम, जे अग्रज आहेत त्यांना अधिकार आहे. तुम्ही म्हणाल मग क्षत्रिय वैश्य संन्यास घेऊ शकत नाही? घेऊ शकतात, त्यांना वीर संन्यास असं म्हटलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल तो वीर संन्यास आहे. आता नागा साधू आहेत, त्याच्यात ब्राह्मण असतील अशी अपेक्षा करू नका, वेगळे लोक आहेत. तिथे वीरांची गरज आहे. नागा साधूंचं काम वेगळं आहे, तिथे वीरत्व चालणार आहे. वीर संन्यास वेगळी गोष्ट आहे. पण जो ओरिजिनल संन्यास धर्म आहे, ज्याचं काम भिक्षा मागायचं आहे, तो खऱ्या अर्थानं केवळ ब्राह्मणाचा आहे. मग काय झालं? विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला तर बरं, घेतला संन्यास, परत आले. परत स्वतःच्या मनाने आले का गुरूंनी पाठवलं? सांगा, सगळ्याला चरित्रपाठ आहे. गुरु आज्ञेला. मग गुरु आज्ञेच्या पुढं जगामध्ये काय श्रेष्ठ आहे सांगा मला? गुरु कृपा ही केवलम शिष्यस्य परम मंगलम. शिष्याचं परम मंगल काय आहे? तर गुरुची आज्ञा आहे. विठ्ठलपंतांची काय चूक होती? बरं, जे असेल ते असेल. त्या काळातल्या धर्मतज्ञांनी सांगितलं की हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. मग त्यांनी चुकीचं आहे म्हणून सांगितलं म्हणून वाळीत टाकणे एवढे प्रकार व्हावेत का? एवढा अन्याय व्हावा का की त्यांचं अन्न पाणी बंद करावं? आताच्या लोकशाहीमध्ये असं होऊ शकतं का? वाळीत टाकणं हा प्रकार चालू आहे का? सांगा, होऊ शकतं का? आपले जे फंडामेंटल राईट्स आहेत, काढा 12 ते 36 आर्टिकल संविधानाच्या भाग 3 मध्ये जे सांगितलंय, राईट टू लाईफ, राईट टू लिबर्टी, राईट टू अमकं, राईट टू तमकं, इक्वॅलिटी बिफॉर लॉ. तुम्ही काय करणार आहेत आता? हे भेदभाव होणारच नाहीत आताच्या काळात, होऊ शकत नाहीत. तुम्ही कोण आहेत, काय आहेत, काही संबंध नाही. नो डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ कास्ट, क्रीड, रिलिजन, कलर, अमकं ढमकं काय असेल ते जोडा पुढे. नाहीच आहे, भेदच होऊ शकत नाही. पण तितक्या तळागाळातल्या अवस्थेत खायला अन्न नाही. अहो प्यायला इंद्रायणीचं पाणी घेऊ देत नाहीत. पाणी घ्यायला जर ज्ञानोबा गेले, मुक्ताबाई गेल्या, तर त्यांच्या पाण्यामध्ये शेण टाकलं जात होतं. पाणी प्यायचं कुठलं? हा त्रास ज्यांनी सोसलाय, माझ्या ज्ञानोबरांनी जे हाल सोसलेत,
आणि हे हाल सोसून जगाला जाताना शिव्याश्राप देऊन कुणी गेलं नाही. ज्ञानेश्वरी गाथा आणि अभंग देऊन जातात. याच्यापेक्षा काय उपकार असावे संतांचे सांगा मला. हे सहन करून तुमच्या शिव्या सहन केल्या, तुमचा मार सहन केला, तुम्ही दिलेल्या हाल अपेष्टा, तुम्ही दिलेली वेदना कष्ट सोसला आयुष्यभर आणि जाताना ज्ञानेश्वरी देऊन गेले. काय पाहिजे? याचं नाव संतत्व आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तनधारेच्या आजच्या भागात इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या भागात नव्या कीर्तनासह. तोपर्यंत रामकृष्ण हरी. पण ज्ञानोबराय ओवी लिहितात, मला त्याची काही अडचण नाही म्हणतात. माऊलींची ओवी ऐका. का नीच म्हणून निंदिजे आणि विधी म्हणून पूजिजे, जैसे जळो विझो निजे राखुंडी जेवी.